राधिका वहिनीच्या हातचं जेवण म्हणजे कमालच. मॅडम आले, मॅडम आले. हो काय? मॅडम इथे. काय चाललंय इथे? झालंय ना खाऊन? हो मॅडम. मग जा ना स्वतःच्या डेस्कवर. काय टाइमपास चाललाय उगाच? वेळ नाही जाते का? अँड यू गाईज, किती वेळ असतो लंच ब्रेक? मॅडम लंच ब्रेक 1.5 ते 2.5 असतो आणि आता फक्त 1:15 झाले. आनंद, उलट उत्तर देऊ नकोस. नाही मॅडम, उलट उत्तर नाही. मी फक्त एवढं म्हणतोय की अजून लंच ब्रेक संपायला 15 मिनिटं आहे. अच्छा, म्हणजे 15 मिनिटं टाइमपास करणार का तू? पटापट डबा खाऊन कामाला का नाही लागतायत तुम्हाला? उद्यापासून लंच ब्रेक फक्त अर्धा तास असेल. बट वाय मॅम? आय मीन हा जो 1 तास असतो तो आमचा असतो. आय मीन तेवढाच वेळ आम्हाला फ्री मिळतो ना. अच्छा, जिने दिवसभर असं काय काम करतेस तू की तुला हा 1 तासही हवाय? का ती न्यू हेअरकटमुळे स्ट्रेटनिंगला वगैरे वेळ लागतो तुला? उद्यापासून अर्धा तासच लंच ब्रेक असेल, कळलं रामू? हा मॅडम. मग मॅडम हे कॅन्सल करू का? म्हणजे हे आपली काय रबडी चीज का काय ते? गाडीने काय लोक अपॉइंट केली आहेत हुशार. तुला जेवढं सांगितलं तेवढं काम कर ना. जा प्लीज. रामेश्वर 1 मिनिट थांब. जेवून मग जा. आनंद, मी त्याला जायला सांगितलंय ना. मॅडम प्लीज, तो दिवसभर राबत असतो आणि आता लंच ब्रेक आहे. तुम्हाला जे काही मागवायचं तुम्ही लंच ब्रेकच्या आधी मागवत जा प्लीज. मी सांगितलं ना त्याला जायला. जा. अँड यू स्टॉप आर्ग्युइंग विथ मी, ओके? मी कोणाला काय ऑर्डर द्यायची आणि कधी द्यायची ते मी बघे ना. तुझी आणि गॅरीची जी काही मैत्री असेल ना ती घरी. इकडे आम्ही दोघं बॉस आहोत, तू साधा एम्प्लॉई आहेस. प्लीज बी स्पेसिफिक. आम्ही म्हणजे नाही, म्हणजे गुरु सर आहेतच आमचे बॉस, पण तुम्ही. One more time you argue with me and I'll surely dismiss you. मी जे काही म्हटलंय तेवढं आणि तेवढंच फॉलो करायचं सगळ्यांनी. वा. मॅडम घरून फोन आहे, प्लीज अटेंड करू? नो. उद्यापासून जे काही कॉल्स आहेत ना ते लंच ब्रेक मध्ये संपवायचे. उद्यापासून नो पर्सनल फोन कॉल्स. मला माहितीये तुम्ही सगळे इथे येऊन ना काम कमी आणि टाइमपासच जास्त करता. उद्यापासून सगळ्यांनी आपापले फोन माझ्याकडे जमा करायचे आणि अगदीच काही इमर्जन्सी असेल तर लँडलाईन यूज करा. अँड वन मोर थिंग, एकदा लेट मार्क लागला, यू केअरफुली लिसन. लेट मार्क कोणाचाही लागला की त्याचा दिवसभराचा पगार कट. काय 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 समजते काही स्वतःला? बघा ना सर, ही आपल्याला सांगते आणि खरं तर स्वतःच लेट येते. सर, गुरु सर लवकर नाही आले ना तर ही इथलं सगळं अॅटमॉस्फिअर स्पॉइल करेल. हो ना, गुरु सरांमुळे ही जास्तच डॉमिनेट करते आपल्याला. हो ना. आणि नियम काय सांगते? नियम अरे ऑफिस आहे की जेल आहे? आणि बिचारा रामेश्वर तो आता लंच ब्रेक मध्ये गेलाय बाहेर काम करायला. आता दिवसभर बिचारा उपाशी राहणार. सर, आय थिंक गुरु सरांना हे सगळं कळायला पाहिजे. एक्झॅक्टली. मी म्हणे मैत्री बाहेर ठेवा, मग तिलाच काढलं पाहिजे. अरे गुरुच्या जीवावर इथे मोठ्या पोस्टवर आली आहे आणि तेही एक वेळा एक्सेप्ट केलं. पण हे नियम कसले सांगते आम्हाला? सर, तुम्ही गुरु सरांना कॉल करा प्लीज. येस, मी गुरु सरांना फोन लावतो, स्पीकर फोनवर ठेवतो
आपण सगळेच बोलूया. हो हो कर. हा आनंद बोल रे. सर बिझी आहात का? नाही नाही बोल ना. सर मी स्पीकर ऑन करतो. इथे अख्खा स्टाफ उभा आहे, सगळ्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. सर इथे शनाया मॅडमनी नवीन टर्म्स अँड कंडिशन सांगितले. टर्म्स अँड कंडिशन कसले? सर मी कशाला, स्टाफच सांगेल तुम्हाला. सर जेनी सर शनाया मॅमनी लंच ब्रेकचा टाइम कमी केलाय सर, आणि त्यावरून त्या सगळ्यांची खूप हार्शली बोलल्या सर. एव्हरीबडी इज रिअली हर्ट सर. सर मी कदम बोलतोय. शनाया मॅडमनी होम कॉल्स अटेंड करायला नाही सांगितलेत. सर माझी आई खूप आजारी असते, त्यामुळे मला घरचे कॉल अटेंड करावेच लागणार. सर हे जरा अति होत आहे ना. बोला सगळ्यांनी काय काय प्रॉब्लेम. सर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? सर प्लीज कम बॅक सून सर. सर नाहीतर आम्ही सगळे मिळून रिझाईन करू. बोला सगळेजण बोला. येस सर. अति होत आहे. एक मिनिट सगळे जरा शांत व्हा बरं. हे बघा मी आता लवकरच येतोय. आपण आल्यावर प्रत्यक्ष काय ते बोलूया. ओके, तोपर्यंत कुणी काही वेगळं वागणार नाहीये. आणि इन द मीन वाईल मी शनाया मॅडमशी एकदा बोलून घेतो. हा ओके सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू सर. काय भारी वाटतं या लोकांना झापून. आई शपथ, एक दिवसात सगळ्यांना ट्रॅकवर आणला. शनाया, आतापर्यंत तू फक्त बिग बॉसेस लेडी होती. नाउ यू आर द बॉस. गॅरी काय सॉलिड इम्प्रेस होणार आहे ऐकून. हॅलो रामू, वेअर इज माय फूड? जेवण कुठे आहे? हा ठीक आहे काम सून. या बाय. ओके मॅडम. वाव भारी, मला फार आवडतंय. हॅलो हॅलो गॅरी, हाय डूड. यू वोंट बिलीव्ह मी आता काय केलंय. अरे या सगळ्याचा लंच चालू होता आणि मी तिकडे गेले. बच्चा हे तुला कुणी करायला सांगितलं होतं? काय गरज होती हे सगळं करायची? मुळात हे सगळं करायच्या आधी मला विचारायचं नाही का एकदा? तुला माहितीये या सगळ्यांनी एकत्र मिळून मला फोन केला, कंप्लेंट केली तुझी. व्हॉट? नाही तर काय, आणि सगळ्यांनी जॉब सोडायची धमकी सुद्धा दिलीये. बच्चा तुझ्या लक्षात येतंय का, या सगळ्यांनी एकत्र जर जॉब सोडला ना तर माझ्यावर एन्क्वायरी बसेल, एन्क्वायरी. आणि हे प्रकरण कपूर सरांपर्यंत जायला वेळ नाही लागणार. मुळात तुला कुणी सांगितलं होतं हे निर्णय घ्यायला? अरे आय वॉज जस्ट ट्राइंग टू एस्टॅब्लिश सम डिसिप्लिन हिअर. त्यासाठीच अपॉइंट केलंस ना तू मला. बच्चा मी तुला निघण्याच्या आधीच सांगितलं होतं की जरा अलर्ट राहा. एक गोष्ट लक्षात घे, ऑफिसमध्ये फक्त मी तुझ्या बाजूने, आणि हे सगळे विरोधात यांनी ठरवलं ना आणि कपूर सरांपर्यंतचं प्रकरण पोहोचलं ना तर मी काही करू शकत नाही. त्यामुळे प्लीज मी येईपर्यंत तरी जरा अलर्ट राहा ना. हा सॉरी बेबी. नाही ठीक आहे, आता डोंट बी सॉरी, पण याच्या पुढे असले कुठलेही निर्णय तडकाफडकी घेऊ नकोस. ओके? आणि ऐक, मला आता मीटिंगला पळावं लागतंय. हा या बाय. आय लव्ह यू. बाय. यार हाच तर प्रॉब्लेम आहे की हे सगळे खरंच एकत्र आहेत. महादेव भाऊ पण आता बरी आहे ना तब्येत? मग झालं तर. हो आता बरं वाटतंय ताई. अहो तुमच्या औषधामुळे, तुम्ही औषध दिलेत ना म्हणून गुण आलाय. ताई खरंच सांगतो, मनापासून दुआ आहेत. तुमचं सगळं चांगलं होऊ दे. अहो एवढं काय केलंय मी? नुसती मदत तर केलीये. आता तुम्ही नाही का, अथर्व खाली पडला झडला तर त्याला उचलून घेऊन येतात वरती, तसंच आहे. बरं येतो मी. बर नीट राहा, तब्येतीला सांभाळा आता. हो हो. हा खरंच राधिका, अगं किती माणसांना जोडून ठेवलंयस तू. नानीजी, चांगलं वागायला बोलायला थोडीच पैसे लागतात. ही तर आपली सहज भावना राहते माणुसकीची. जेवढी माणुसकी टिकेल जगात तेवढं आयुष्य सुंदर होईल बघ. खरंय. फोन
हा बोला. हो, मी राधिकाच बोलून राहिले. अहो तुम्ही सांगा ना. बाप्पा, 1.5 लाख? नाही, तसं नाही. पण अहो मला हे समजून नाही राहिलं का तुम्हाला कुठले कुठले पदार्थ हवेत आणि किती हवेत ते. चालेल की, त्यात काय. पण कुठे यायचं, म्हणजे ऍड्रेस बिड्रेस द्याल का? हो चालेल. ठेवते फोन. काय ग? दादा, नानीजी आपले गुप्ते भाऊ आहेत ना, त्यांच्या ओळखीचे चिटणीस म्हणून आहेत. हा, त्यांनी आपल्याला एक मोठी ऑर्डर दिली आहे, 1.5 लाखाची. उद्याच येऊन भेटा म्हणाले. काय? अगो बाई, शाबास. अभिनंदन महिला उद्योजिका राधिकाजी. नक्की जा उद्या त्यांना भेटायला. काय हो. बघ, तुझी मेहनत आणि लोकांचे आशीर्वाद दोन्ही कामाला आलं. हो, खरंय खरंय. आताच त्या वॉचमननी दिली ना तुला दुआ कामी आली बघ. नेत्रा, हे कसले नियम या? फोन बंद म्हणजे काय? अहो नारकर, जरा शांत व्हा. मगाशी मी काहीच बोलले नाही, कारण मला वाटतं शनाया मॅडमने जे केलं ना ते योग्यच केलं. योग्य केलं? काय योग्य केलं? अर्धा तासाचा लंच ब्रेक, फोन बंद, लेटमार झाला तर पगार कट, हे योग्य केलं? हो हो, हे योग्यच केलंय. अहो त्यामुळे निदान जराशी शिस्त तरी लागेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? आनंद सर आणि जेनी यांची ही जी काही बॉसगिरी चालू असते ना, ती बंद होईल. तर माझ्या लक्षातच आलं नाही यार. नेत्रा, तुला सांगतो, शनाया मॅम आनंद सरांना ओरडल्या ना, तेव्हा मनापासून बरं वाटलं. बरं वाटलं ना? बरं वाटलंय ना? म्हणूनच सांगते, तर यापुढे आपण फक्त शनाया मॅडमना सपोर्ट करायचा. हो. त्याचा आपल्याला थोडासा त्रास होईल, पण हे पानवलकर सर आणि आनंद सर आणि जेनी यांची जी काही बॉसगिरी चालू आहे ना, त्यातून आपण सुटू. एक वेळ ना, मी आनंद सरांचं आणि पानवलकर सरांचं समजू शकतो, म्हणजे त्यांची बॉसिंगगिरी समजू शकतो. पण ही जेनी, ही का बॉसिंगगिरी करते आपलं? आनंद सरांची लाडकी आहे ना. काही चालतं नाही या दोघांमध्ये ते त्यांनाच माहिती. काय चालणार दोघांमध्ये? दोघही अनमॅरिड आहेत. सही आहे, सही आहे. तुम्ही दोघेही माझ्या कॅबिन मध्ये या. आत येऊ का मॅडम? मीच आत बोलवलं ना तुम्हाला, या पटकन. नेत्रा, क्लोज द डोर. सॉरी मॅम. नारकर, प्लीज हे पोस्टर्स लावा ना. हो. एक तिकडे लावा. नाही, ते वाला मला तिकडे हवं. या. तुला मदत करायला सांगितली का मी? गुड. थँक्यू. व्हेरी सॉरी मॅम, पण आम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलत नव्हतो. ते जेनी आणि आनंद सर आहेत ना, त्यांच्याबद्दल बोलत होतो. बोला ना. हो 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 मॅडम. जेनी आणि आनंद आवडत नाही का तुम्हाला? छे छे, असं काहीच नाहीये मॅम. खोटं बोलू नकोस हा. त्याच्यापेक्षा खरं बोला, ते मला जास्त आवडेल. नाहीतर काय मला गॅरीला फोन करावा लागेल आणि त्याला सांगावं लागेल की आपल्या ऑफिसमध्ये बाबा गॉसिपिंग चालतं. प्लीज प्लीज मॅडम, असं काही करू नका. खरंच आमच्याकडनं चूक झाली. पुन्हा अशी चूक नाही होणार आमच्याकडून. प्लीज मॅडम. ठीक आहे, फाईन, माफ करते मी तुम्हाला. पण माझी एक अट आहे. या ऑफिसमध्ये जे काही घडतं, कोण काय बोलतंय, काय करतंय, हे सगळं तुम्ही दोघांनी येऊन मला सांगायचं.
आणि हे कोणाला कळलं नाही पाहिजे. गॅरीला पण नाही. ठीक आहे मॅडम, चालेल. ओके मॅम. ठीक आहे, यू मे गो ना. ओके. हो, आणि एक मिनिट, डोंट वरी, मी गॅरीला काही नाही सांगणार. ओके. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. काय भारी आहे हे. कसली ऑसम बिझनेस वुमन सारखी वागले यार मी. आता बघ गॅरी, तू कशी इंटेलिजंटली टॅकल करते. ट्राय अँड फॉलो द सेम रूल. डिवाइड अँड रूल. शनाया इथे असती तर ऍटलिस्ट मला औषध आणून दिलं असतं. तिला फोन करून सांगतो मला बरं नाही वाटत आहे. Hi Gary, I missed you darling. मला अगदीच बरं नाहीये ग. जरा सर्दी खोकलाय, सारख्या शिंका येत आहेत, थंडी खूप आहे ना इथे, आणि आज जरा फिवरिश पण वाटतंय. You should have taken care of yourself ना. एक काम कर, तू काहीतरी हॉट वॉटर वगैरे मागव. हॉटेलमध्ये असेल ना हॉट वॉटर? हो आहे ग सगळं, पण काही करण्याचे त्राणच नाही आहेत मला उठून. मग एक काम कर, हा ड्रिंक मागव आणि ते घे, तुला बरं वाटेल लगेच. झोप आली आहे खूप आता. मी नंतर बोलते तुझ्याशी. ओके बाय, सी यू, गुड नाईट. हॅलो बच्चा. नाही, आता नाही थांबू शकत मी इथे. सगळ्या मीटिंग्स पोस्टपोन करतो आणि निघतो घरी जायला. हॅलो. सॉरी, गुरुनाथ सुभेदार बोलतोय. अर्जंट बुकिंग करायचं होतं मुंबईच्या फ्लाईटसाठी. On October 1956, Dr. Ambedkar and thousands of followers embraced Buddhism at an open ground in Nagpur. अथर्व, हे पा, आपल्या नागपूरचं नाव आलं इथे. हे बा, नागपूर? हा, ते आपल्या बाबांना का? हा. Conventionally called Diksha Bhumi. The historic site has been commemorated. काय नानाजींनाच विचारलं पाहिजे. By a majestic stoop that was inaugurated in 2001. आई, 2001 ना, इंग्लिश मध्ये बोल. 2001. बर, 2001. बर बाबा. खरं तर मी तुमचा अभ्यास घेतला पाहिजे, तर तुम्हीच माझा अभ्यास घेऊन राहिले. बरोबर आहे म्हणा. अथर्व, तू हे काय करून राहिला? बघू बरं मला काय काढलंस ते. झालं आई, मागे बघ, एक हाय. काय काढलंय? टॅबलेट. टॅबलेट? हा तर मोठा मोबाईल दिसून राहिला. अरे अथर्व, टॅबलेट म्हणजे गोळी गोळी राहते. हे काय काढलंस तू? आई, छोटा कम्प्युटरला बोलतात लॅपटॉप, एका पेक्षा छोटाला बोलतात टॅबलेट. हाव का? असं राहते का? असं राहतो टॅबलेट? अथर्व, आयुषचे पप्पा त्याला टॅबलेट देणार आहेत. मला पण हवे. मी सांगू का बाबाला? बाबांना काऊन?
मी देईन ना. नक्की नक्की. ये टॅबलेट भेटला. आधी अभ्यास करायचा. चल. टॅबलेट आला ना तर आपण त्याच्यात केम्बल खेळायचं. हो. बाळा, तुझी आई तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. फक्त थोडा वेळ दे.